बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे। भाचीला न्याय मिळवून देण्याची मागणी महिनाभरापूर्वी केली होती आणि महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती। तर आज तरुणीच्या विवाहाचा मुहूर्त एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्रात एकनाथ शिंदेंना अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय बीडमधून। बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली होती। या प्रकरणी ही अपडेट आहे। तर अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर कोणी राजकीय दबावाच्यामुळे एखादी मुलगी असेल, एखादी महिला असेल, एखादी भगिनी असेल, तिची छेडछाड असेल किंवा अन्य काही बाबी करत असेल तर पोलिसांनी मुलायजा बाळगू नये। कोण कोणाचा मुलगा आहे, भाऊ आहे, बाप आहे, पुतण्या आहे, मावसा आहे, काका आहे, जे काय असेल ते कडक कारवाई केली पाहिजे। जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं मानता येईल। आणि म्हणून संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं कारवाईची आवश्यकता आहे। तर बीडमधून ही धक्कादायक बातमी आपण बघतोय। बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली होती। महिनाभरापूर्वी तरुणीने आत्महत्या केली होती आणि या प्रकरणी तिचा एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र लिहिण्यात आलेलं आहे। आजच तरुणीच्या विवाहाचा मुहूर्त होता आणि ही धक्कादायक बातमी। प्रतिनिधी उदय नागरगोजे महत्त्वाची बातमी आपण बीडमधून बघतोय।